मित्रांनो, कंबाईन पूर्व किंवा मुख्य परीक्षांमधील गणित आणि बुद्धिमत्ता याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हेच विषय तुम्हाला मेरिटमध्ये घेऊन जाणार आहेत. पण हे प्रश्न सोडवताना टाइमकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2025 चा प्रश्न आहे, शेकडेवारी टॉपिकवरचा. काय होता प्रश्न? जर एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आता याच्यामध्ये बाजू माहित नाही आपल्याला, बाजू मानायला पाहिजे, क्षेत्रफळ काढायला पाहिजे, वाढवून पुन्हा क्षेत्रफळ काढायला पाहिजे. हे सगळं करायची गरज नाही. यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे? 2 गुणिले टक्के अधिक टक्के वर्ग भागिले 100. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपल्याला 25 टाकून कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण मित्रांनो, कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर आपल्याला उत्तर मिळेल. बघा, सुरुवात कुठे होती? 2 गुणिले टक्के. प्रश्नात काय दिले? बाजू 25% वाढवले. मग 25 ची दुप्पट किती झाली? 50. म्हणजे माझं उत्तर 50 पेक्षा मोठं असणार आहे, एवढं आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आता आपल्या लक्षात आलं आपलं उत्तर 50 पेक्षा जास्त आहे. एकदा आयोगाने दिलेले पर्याय बघा. पर्यायांमध्ये एकच पर्याय 50 पेक्षा मोठा आहे. काय पर्याय तो? 56.25. म्हणजे आपलं उत्तर इथंच आहे. याचा अर्थ चौरसाची बाजू 25% वाढवली तर क्षेत्रफळ 56.25% वाढेल. सोपं आहे ना? असे मार्क मिळवता येतात आणि मेरिटमध्ये दिसता येतात.